राजांची दौड सुरू झाली. राजांनी मारलेला वाघ बघायला वाड्यात पुणे लोटत होते. चौकात वाघ पडला होता. सईबाई जिजाबाईच्या सह वाघ बघून गेल्या होत्या. राजे आपल्या महालात गेले होते. संध्याकाळ होत आली होती. दादोजी पंत मासाहेबांच्या महालात आले. केवढा मोठा वाघ एकट्या शिवबानं मारला म्हणे. हो, भारीच धाडशी पोर, जिजाबाई कौतुकाने म्हणाल्या. तेच सांगण्यासाठी आलो होतो मी. वेळीच राजांना आवरणं आवश्यक आहे. आम्हाला वाटलं होतं की तुम्ही राजाचं कौतुक कराल. कौतुक जरूर वाटतं मासाहेब, म्हणून जबाबदारी कशी विसरता येईल. मासाहेब, राजांच्या शिकारीचा छडा लावलाय मी. राजे रोहिडेश्वरीला दर्शनाला जातो म्हणून सांगून गेले होते. त्यामुळं मी परवानगी दिली. बरोबर शिकार हवालदार नसता मी शिकारीला परवानगी दिली नसती. गैरसमज होतोय पंत. आम्ही सुद्धा चौकशी केली. मारलेल्या गायीमुळं गाव कष्टी झालं होतं. ते पाहून राजांचं मन कळवळलं. वाघाची शिकार करून प्रजेला संकटमुक्त केलं. याचा आमच्याप्रमाणेच तुम्हालाही अभिमान वाटायला हवा. का वाटणार नाही? राजांच्या शिकारीच्या धाडसाचा जरूर मला अभिमान आहे. काय म्हणायचं आहे तुम्हाला? न समजून जिजाबाईंनी विचारले. मला एवढंच म्हणायचं आहे मासाहेब, राजे असं धाडस वापरायला अजून मुखत्यार नाहीत. कारण विचारता मासाहेब, राजांनी वाघावर गोळी चालवली. वाघ जखमी झाला. भाला घेऊन ते पुढं सरसावले. मासाहेब, जरा डोळ्यांपुढे प्रसंग आणा. वाघ कच्चा जखमी असता त्यानं झेप घेतली असती. राजांच्या छातीवर आपले पंजे रोवून. पंत, मासाहेब ओरडल्या. घामाने चेहरा भरून गेला होता. नाईलाजानं बोलावं लागतं मासाहेब. कोवळं वय, वेडं धाडस. शिकारीची वार्ता ऐकताच सारं शरीर गलितगात्र झालं. उठायचं बळ पायात राहिलं नाही. मासाहेब, जीवनात आलेला आनंद, दुःख माणूस सहन करतोच. तुम्हीही सहन केलं असतं. पण आमची काय वाट? एका राजांच्या जीवावर मासाहेब आज हजारो घास खात आहेत. लाखांचा पोशिंदा असा वारेमोल सोडून कसा चालेल? दादोजींना बोलवेना. त्यांनी डोळे टिपले. ते म्हणाले, मासाहेब, हे तुम्हीच राजांना सांगू शकाल. वेळीच जरब बसली नाही तर पुढं काही उपयोग होत नाही. यावर निर्णय आपला. पंत थकल्या पावली निघून गेले. मासाहेबांच्या समोर पंत एवढे कधी बोलले नव्हते. दादोजींनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. मासाहेबांचा राग उफाळला. त्याच संतापाने त्या महाराजांच्या महाली गेल्या. मासाहेबांना आत आलेल्या पाहताच शिवाजीराजे उभे राहिले. मासाहेबांनी एकदम विचारले, राजे, कुणाला विचारून शिकारीला गेलात? मासाहेब, आम्ही त्या भाकडकथा बाहेरच ऐकल्यात मी. त्या नका सांगू. बार चुकला असता तर? मासाहेब, आबासाहेबांनी आम्हाला विश्वासानं बंदूक दिली. आमचं निशाण चुकत नाही हे तुम्हीही जाणता. आम्हाला माहीत आहे ते पंत सांगणार आणि तुम्ही. शिवबा, मासाहेबांचा आवाज करडा बनला. कुणाबद्दल हे बोलता? क्षमा माग. राजांनी अंढा गिळला. ते म्हणाले, पण आमचं. क्षमा मागितल्याखेरीज एक शब्दही बोलू नका. राजांच्या डोळ्यात पाणी तरळले. ते कसेबसे म्हणाले, आम्ही चुकलो, क्षमा करा. दादोजींची जाऊन क्षमा मागा. त्यांना हे वचन द्या. जशी आज्ञा.
संतापाने फुललेले, डोळ्यात पाणी घेऊन उभे असलेले ते शिवाजीराजांचे रूप पाहून मासाहेबांचे मन कळवळले. त्यांनी राजांना मिठीत घेतले. पण मिठीतून बाहेर पडून राजे जाऊ लागले. कुठं निघाला? मागे न पाहता राजे म्हणाले, पंतांच्याकडे. पंत आपल्या खोलीत बसले होते. राजांना पाहताच ते म्हणाले, राजे? शिवाजीराजे काही न बोलता वाकले. त्यांनी पंतांचे पाय शिवले. पंत आशीर्वाद पुटपुटत म्हणाले, हे काय? आम्ही पुन्हा असं वागणार नाही. क्षमा करा. क्षमा केव्हाच केली राजे. चूक कुणाच्या हातून होत नाही. एकदा केलेली चूक ध्यानी आली आणि ती परत केली नाही की माणसाला सुधारायला फारसा वेळ लागत नाही. पंतांचे बोलणे संपताच राजे वळले आणि आपल्या महालात गेले. थोपविलेले अश्रू ओघळत होते. रात्री दिवे लागले तरी राजे महालीच पडून होते. पावलांचा आवाज येताच त्यांनी डोळे उघडले. सईबाई उभ्या होत्या. काय पाहिजे? जेवायला बोलावले. कोणी? मासाहेबांनी. आम्हाला जेवायचं नाही म्हणून सांगा. असं काय? सांगितलं ना, मग जा. गाल फुगवून सईबाई म्हणाल्या, मग आम्हीही जेवणार नाही. नका जेवू. तुम्ही जेवला नाही म्हणून जग उपाशी मरायचं नाही. जा. सईबाई धावत महालाबाहेर गेल्या. रात्र झाली, वाढली, पण राजांना परत बोलवायला कोणीच आलं नाही. सकाळी राजांचे स्नान झाले, देवदर्शन झाले, महालीच दूध पिणे झाले. हे सारे मासाहेबांना चुकवीत झाले. पलंगावर वाघाचे छावे झोपले होते. सईबाई त्यांच्याकडे पाहत होती. बाहेर पावले वाजली म्हणून राजांनी पाहिले. दारातून मासाहेब आत येत होत्या. मासाहेबांना पाहताच राजे पाठ फिरवून उभे राहिले. सईबाई बच्चे न दिसतील अशी खबरदारी घेऊन पलंगाशेजारी उभ्या राहिल्या. राजांच्या कानांवर शब्द आले, राजे, आईला पाहून केव्हापासून पाठ फिरवू लागलात? आम्हाला पाहून एवढे कष्ट होत असतील तर आम्ही जातो. आपल्याला आजही भूक नसेल तर तसं कळवा. आमचं जेवण आजही बंद ठेवू. तेच विचारायला आम्ही आलो होतो. मासाहेब जेवल्या नाहीत? त्यांना उपवास घडला? राजांना असह्य झाले. ते वळले. आईला पाहताच त्यांचे डोळे भरून आले. एकदम ते मासाहेबांच्या मिठीत धावले. मासाहेब म्हणाल्या, राजे, पुसा ते डोळे. राजांनी डोळे ओले करायचे नसतात. बायकोसमोर तर मुळीच नाही. काल तुम्ही शिकार केलेली सांगितलीत, पण वाघाचे छावे आणलेले सांगितले नाहीत. ते आम्हाला पाहायचे आहेत. कुठं आहेत? राजांची नजर पलंगाकडे गेली. सईबाई गोंधळून उभ्या होत्या. पिलांना त्यांनी आडोसा धरला. या बाजूला झाल्या. मासाहेब पुढे झाल्या. गादीवर ते एकमेकांना बिलगून झोपले होते. छान आहेत. सईबाईच्याकडे वळून म्हणाल्या, यांची जोखीम सुनबाईच्यावर दिसते. तूही या खेळात सामील झालीस का? दूध पितात? बोथडीनं पाजावं लागतं मासाहेब. सकाळीच दूध पाजलं. छान केलंस. पण तू काही खाल्लंस का? रागाने राजांच्याकडे पाहत सईबाई म्हणाल्या, एक दिवस जेवलं नाही म्हणून जग उपाशी मरत नाही. रागाने सईबाई निघून गेल्या. शिवाजीराजांच्या ओठांवर हसू उमटले. उन्हाळा आला तसा लाल महालाचा मुक्काम खेडबाऱ्याच्या वाड्यात हलला. राजे, जिजाबाई, दादोजी यांच्या खोडबाऱ्याच्या मुक्कामाबरोबर खेडबारे गजबजून गेले. वाड्याकडे वर्दळ सुरू झाली. दादोजींनी शिवापूरला लावलेल्या आंब्याच्या बागांनी रूप घेतले होते.
राजे दादोजींच्या बरोबर अनेक वेळा बाग पाहायला जात. फाल्गुन पुनव जवळ येत होती. घरी सणाची तयारी सुरू होती. फाल्गुन पुनवेला सकाळी वाड्यासमोर होळी चौकात साफसफाई झाली होती. एरंडाचे भले थोरले झाड वाजत गाजत आणले गेले. ते सांगायला राजे धावत आत गेले. आतल्या सोप्यात सई उभी होती. राजांनी विचारले, मासाहेब कोठे आहेत? आपल्या महालात रडताहेत. काय झालं? मी विचारलं, पण सांगेनात. खेळ जा म्हणाल्या. राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजांना पाहताच जिजाबाईंनी गडबडीने डोळे पुसले. राजे जवळ गेले, बसले आणि जिजाबाईंच्या गळ्यात पडत त्यांनी विचारले, मासाहेब काय झालं? त्या एका वाक्यात आवरलेले अश्रू झरू लागले. शिवाजीराजांना कवटाळून त्या रडत होत्या. राजांनी कष्टाने मिठी सोडवली. मासाहेबांचे अश्रू पुशीत ते म्हणाले, मासाहेब आमची शपथ आहे. हा राजे सुटली म्हणा. म्हणतो, पण का रडता सांगा? सांगते, सुटली म्हणा. सुटली. जिजाबाईंनी डोळे पुसले. राजांना जवळ घेत त्या म्हणाल्या, राजे तुमच्या दादा महाराजांची आठवण झाली का? त्यांचा आज वाढदिवस. तुमचा वाढदिवस आम्ही करतो, पण यांचा कोण करीत असेल? मासाहेब मग दादासाहेब महाराजांना बोलावून का घेत नाही? जिजाबाईंचे डोळे भरले. त्या अश्रू आवरीत म्हणाल्या, तेवढं हातात असतं तर शंभू लांब का राहिला असता? गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या, राजे चला, आज होळीचा दिवस, फार काम आहे. होळीचा सण झाला आणि उन्हाळा आपल्या रखरखीत पावलांनी अवतरला. मोहरलेल्या आम्रवृक्षांनी आपल्या धर्तीवर छाया धरली. वाढत्या दिवसांबरोबर आंब्यांचे शेंडे फळभाराने धरणीकडे झुकत होते. दादोजी 2 प्रहरच्या वेळी शहापूरच्या आमराईतून फिरत होते. आंब्याच्या डेरेदार झाडांनी बाग सजली होती. कुठेतरी आंब्यांना तुरळक आंबे लटकत होते. 5-6 वर्षांच्या परिश्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटत होते. नुकतीच आळी केलेली ती झाडे समाधानाने पाहत दादोजी जात होते. पाठीमागून कृष्णाजी पंत चालत होते. दादोजी म्हणाले, कृष्णाजी लवकर फळं धरली. पंत याचं श्रेय तुम्हाला, शिवापूरला, शहापूरला, जिजापूरला. तुम्ही चांगल्या बागा बसवल्या, माळरानांवर नंदनवन केलं. थोरल्या महाराजांना आंबे फार आवडतात. जेव्हा महाराज येतील तेव्हा दुसऱ्या कशाला नसेल तरी या बागांसाठी माझी पाठ थोपटतील. पंत उन्ह फार आहे, वेळही पुष्कळ झाला. हो ना, परतूया. पंत वळले. आमराई बाहेर घोडी उभी होती. जात असता अचानक पंतांचे पाऊल थबकले. एक राजस आंबा झाडावर हाताच्या उंचीवर डोलत होता. पिवळसर छटा आंब्यावर उमटली होती. न कळत पंतांचा हात उंचावला आणि त्यांनी तो आंबा तोडला. आंब्याचा वास पंतांनी घेतला. आंबा पाहत असता यांचे हास्य मावळले. चेहरा गंभीर झाला. अंग कापू लागले. काय झालं पंत? कृष्णाजी म्हणाला. रागाने आंबा भिरकावून देत पंत उद्गारले, केवढा मी असंयमी, केवढा पापी, धिक्कार असो. पंत पुटपुटत तरातरा पावले टाकीत जात होते. कृष्णाजी पंतांना काही कळत नव्हते, समजत नव्हते. कृष्णाजी पंतांच्याकडे न पाहता दादोजींनी घोड्यावर मांड टाकली, टाच मारली. घोडे उधळले. वाड्यात जाताना देखील पंत कुणाशी बोलले नाही. वाड्याच्या मागे आपल्या निवासस्थानी ते निघून गेले.
जिजाबाई आपल्या महालात झोपल्या होत्या. शेजारी सईबाई बसल्या होत्या. पावलांच्या आवाजाने जिजाबाईंना जाग आली. घाबऱ्या झालेल्या गंगाबाई आत आल्या. जिजाबाईंना त्या म्हणाल्या, राणीसाहेब चला, हे कसंच करायला लागले? काय झालं? गडबडीने उठत जिजाबाई म्हणाल्या, भ्रमिष्ठासारखे करताहेत. शिवापूरला बागेत गेले होते, तिथून आले ते तलवार उपसून हात तोडायला बसले. वेळीच आवरलं म्हणून बरं वाईट आपल्यालाच बोलून घेत आहे. कुणाशी काही बोलत नाहीत. रडणं पडणं चालू आहे. गंगाबाईंच्या बरोबर जिजाबाई धावल्या. मागोमाग सईबाई होत्या. तोवर शिवाजीराजे आले. सारे पंतांच्या निवासस्थानी गेले. खोली माणसांनी भरली होती. जिजाबाई राजांना पाहताच सारे बाहेर आले. जिजाबाई आत गेल्या. आतले दृश्य निराळेच होते. पंतांच्या दंडाला दोघांनी धरले होते. कोपऱ्यात तलवार पडली होती. पंत धापा टाकीत होते. पंतांनी नजर वर केली आणि मासाहेबांना पाहतच ते म्हणाले, मासाहेब. पंतांना पुढे बोलवेना. ते रडू लागले. मासाहेबांनी मागे वळून पाहिले. भीतीने गारठलेले राजे सईबाई उभे होते. मासाहेब म्हणाल्या, राजे सई तुम्ही वाड्यात जा. इथं कुणी राहू नका. क्षणात सारे पांगले. पंतांना धरलेल्यांना जिजाबाई म्हणाल्या, पंतांना सोडा आणि बाहेर जा. दोघे उठून गेले. गंगाबाई पंतांच्या शेजारी बसल्या. जिजाबाई जवळ जात म्हणाल्या, पंत काय झालं? कशासाठी हात रागा? काय झालं? हाताचे पंजे पुढे करीत पंत म्हणाले, मासाहेब ह्या हाताला विचारा. आणि पंतांनी उजवा हात ताड ताड कपाळी मारून घेतला. पंत. जिजाबाई ओरडल्या, मासाहेब हा दादोजी चांडाळ आहे. आज त्यानं चोरी केली. चोरी? होय मासाहेब. त्याचं ताडण ह्या हाताला झालंच पाहिजे. बुद्धी फिरली. खाल्ल्या अन्नावर उलटला म्हणत दादोजी तलवारीकडे वळले. दादोजी थांबा. काय झालं ते सांगितल्याखेरीज रेसभरही पुढं सरकू नका. काय सांगू मासाहेब? कोणत्या तोंडानं सांगू? थोरल्या महाराजांच्या परवानगीविना या दादोजीनं राजांच्या बागेतलं एक आंबा तोडला. मग त्यात काय झालं? जिजाबाईने विचारले. काय झालं मासाहेब? कोणत्या तोंडानं राजांना काही सांगायला जाऊ? लहान काय आणि मोठी काय, चोरी ती चोरीच. तिचं प्रायश्चित्त मला घेतलंच पाहिजे. दादोजींनी एकदम तलवारीला हात घातला. मासाहेब ओरडल्या, हा दादोजी. त्यांची एवढ्या इमाने इतबारे सेवा करता? त्या तुमच्या थोरल्या महाराजांची माझी शिवबाची शपथ आहे. टाका ती तलवार. दादोजींच्या हातून तलवार पडली आणि उपरण्यात तोंड लपून ते रडू लागले. एवढ्या वयोवृद्ध तपोवृद्ध माणसाला रडताना पाहून जिजाबाईंचा जीव गुदमरला. पंत घडलं ते नकळत झालं, होऊन गेलं. तुमच्या आधारावर आम्हाला इथं पाठवलं गेलं. काही अविचार करून बसला असता तर आम्ही काय करणार होतो? तुम्ही वयानं मानानं मोठे. तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार नाही, पण राहवत नाही म्हणून सांगते. काही झालं तरी आम्हाला विसरू नका. दुसऱ्या दिवशी दादोजी दप्तरी गेले तेव्हा सारे त्यांच्याकडे पाहत होते. शामराव निळकंठ उद्गारले, दादोजी हे काय? काय झालं? तुमच्या अंगरख्याला बाही नाही? काढून टाकली. दादोजी बैठकीवर बसत हसत म्हणाले, काल थोरल्या राजांच्या बागेत गेलो होतो. आंबा दिसला. धन्याच्या परवानगीशिवाय तोडला. चोरी केली. त्याचीही शिक्षा आहे. किती दिवस असा अंगरखा घालणार? किती दिवस? साऱ्यांना हा एक बाहीचा अंगरखा सरावाचा होईपर्यंत. गुन्हा करताना लाज वाटली नाही, निस्तरताना तरी का वाटावं? पंत हसले, पण कुणी हसू शकलं नाही.
खेडबाऱ्याचा मुक्काम लवकरच पुण्याला हलला. शिवाजीराजांनी पुण्याला जायची घाईच घेतली. जिजाऊंना अलीकडे शिवाजीचे वर्तनच कळत नव्हते. रांझ्याच्या पाटलाचे प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर बनले होते. घरी एकटे बसत, नाहीतर बहुधा फिरतीवर असत. पुण्याला येताच राजे परत रोहिडेश्वरी गेले. त्यावेळी पंत कामासाठी जुन्नरला गेले होते. जुन्नरहून दादोजी परत आले. त्यांनी चौकशी केली. राजे रोहिडेश्वरी गेल्याचे कळले. पंत चिंताग्रस्त झाले. जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, राजे मध्येच रोहिडेश्वरी बरे गेले. 8 दिवसांपूर्वीच खेडबाऱ्याहूनही गेले होते ना. हो, त्यांना ते ठिकाण फार आवडतं. देवाधर्माचा भारी छंद आहे त्यांना. ते काही वाईट नाही, पण मला दुसराच वास येतो. कसला? अलीकडे राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत. नेताजी, येसाजी, तानाजी, बाजी, बाळाजी, चिमणाजी, किती नावं घ्यावी. प्रत्येक खेपेला कोणीतरी नवं दिसतं. तो दादाजी नरसप्रभू तर अलीकडे सावलीसारखा चिकटलाय. काय म्हणायचं आहे तुम्हाला? मला काही कळत नाही मासाहेब. राजांच्या वयाची माणसं असती तर मी समजू शकलो असतो. पण राजांच्या बरोबर लहान थोर सारे दिसतात. ब्राह्मण, मराठे, महार, रामोशी, प्रभू, 18 पगड जातीचे लोक आहेत. त्यात देशमुख आहेत, देशपांडे आहेत, मावळे आहेत. राजांच्या मनीचे बेत कळत नाहीत. विनाकारण कल्पनेचे डोंगर रस्ता दादोजी. याचा अर्थ एवढाच की राजांचा ओढा सर्वांनाच आहे आणि ते का वाईट? दादोजी काही उत्तर देऊ शकले नाहीत. ते तसेच माघारी गेले. दादोजींना जी शंका आली ती खोटी नव्हती. शिवापूरचा सारा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता. वाड्याची पागा तट्टांनी सजली होती. राजे बाहेर आले तेव्हा त्यांच्याबरोबर दादाजी नरसप्रभू, गुप्ते, येसाजी, तानाजी, बाळाजी, चिमणाजी ही मंडळी होती. भीमा लोहार मुजरा करून उभा राहिला. भीमा, कुठवर आलं? 50 तलवारी आणि 100 भाले तयार होईत. शाब्बास. आणि इतरांचे? ते बी तेवढेच असतील. चला निघूया. सारे रोहिडेश्वराकडे निघाले. भर 2 प्रहरी रोहिडेश्वरावर सारे पोहोचले. शिवाजीराजांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज दिसत होते. झऱ्यावर हातपाय धुवून ते रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. दादाजी नरसप्रभूंनी व पुजाऱ्याने पूजा केली. बेल अच्छा दिलेल्या त्या शिवलिंगापुढे राजांनी साष्टांग दंडवत घातला. राजे म्हणाले, दादाजी, पुन्हा विचार करा. विचार केव्हाच ठरला? दादाजी म्हणाले, जगायचं असलं तर वाघाचं जीवन जगू. शेळी म्हणून जगावंसं आता वाटत नाही. मग व्हा पुढं. राजांनी दादाजींचा हात हाती घेतला. पिंडीवर हात ठेवीत राजे म्हणाले, शंभो हर हर महादेव. आज तुझ्या प्रेरणेनं आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. जोवर स्वराज्याची उभारणी होत नाही तोवर मैत्रीसाठी धरलेला हात आम्ही सोडणार नाही. दिल्या वचनाला अंतर देणार नाही. एवढे बोलून राजांनी पिंडीवरचा बेल उचलला आणि मस्तकी लावला. दादाजींनीही राजांचे अनुकरण केले. नारळ फुटले. प्रसादाचे ताट घेऊन पुजारी बाहेर आला. मंदिराच्या समोर जमलेले 100-125 साथीदार हर्षभरीत नजरेने राजांच्याकडे पाहत होते. राजे पायरीवर बसले. प्रसाद वाटला जात होता. येसाजी, बाजी, तानाजी हे सारे राजे आता काय सांगतात इकडे लक्ष देऊन होते. राजे म्हणाले, येसाजी, आज आम्ही शपथ घेऊन मोकळे झालो. हे शेंद्रीलगतचं दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे, तेही तो पुरे करील. त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी.
नेताजी हे राजांचे आप्त, वयानेही फार मोठे. ते म्हणाले, भीती कसली? भीती नाही, पहिलं पाऊल कोणतं टाकायचं, कुठून टाकायचं याचा विचार करतो आहो. त्यात विचार कसला? तानाजी म्हणाला, देवम्होर शपथ झाली तेच पहिलं ठिकाण. म्हणजे काय? रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणूया, कसं? फार सुरेख. पण गडाची हालत? बाजी म्हणाला, मी फिरून आलोय गड. लई तर 200 पातूरशी बंदी असल. गडाला मजबूती नाही, चारी बाजूंना खिंडार आहेत. काय दादाजी? ठरलं, रोहिडेश्वरावर प्रथम चाल करायची. ठीक आहे, राजे म्हणाले. उद्या रोहिडेश्वरावर स्वराज्याचा कौल घेऊ. हर हर महादेवची गर्जना उठली. राजांनी येसाजीला हाक मारली. येसाजी, बाजी, तानाजी, तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना? हो. रोहिड्याच्या पायथ्याला रात्र असतानाच साऱ्यांनी गोळा व्हायचं. आम्ही तिथं पहाटे येऊ. आवाज गोंधळ होऊ द्यायचा नाही. सारं कसं चुपचाप पार पडलं पाहिजे. सारे रोहिडेश्वराच्या डोंगरावरून परतले. राजे समोर दिसणारा किल्ला पाहत उतरत होते. मध्यरात्र होईपर्यंत राजे वाड्यात जागे होते. लोहारांनी तयार करून आणलेल्या भाले तलवारींचा ढीग पडला होता. 4 लोहारांनी रात्रंदिवस राबून 15 दिवसात एवढी तयारी केली होती. भीमा म्हणाला, राजे, जरा आगूप कळवायला पाहिजे होतं. बरच्या तयार झाल्या असत्या. राजे हसले, म्हणाले, भीमा, एवढं केलं हे काय थोडं झालं? हातातले सोन्याचे कडे त्यांनी भीमाला दिले. ते म्हणाले, हे चौघात वाटून घ्या. तुमच्या हाताचं कडं मोडणार काय आम्ही? पूजेला राहील हो. राजे वाड्यात आले. मागोमाग भीमा आला. राजे वळले. त्यांनी विचारले, काय भीमा? भीमाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला, एक मागणं हाय. कसलं? देतो म्हणा. अरे, तुला नाही म्हणेन का? दिलं. उद्या जाणार हायसा, तिथं मला संग न्या. काय म्हणतोस भीमा? अरे राजे, मला तलवार चालवता येते, भाला येतो या. उगीच धंदा करत नाही म्या. तुम्हीच तलवार दिलीसा. ते काय लांडगं मारत बसू? राजांना गहिवरून आले. त्यांनी भीमाला उठवले. पाठ थोपटीत ते म्हणाले, भीमा, तुझ्यासारखी माणसं हुडकतोय मी. जाऊ सकाळी. आनंदाने भीमा गेला. लोहार शाळेत भली रात्र होईपर्यंत भीमा एकटाच तलवारीला पाणी पाजीत बसला.